नमस्कार, आप देख रहे हैं चंद्रपुर तक। चंद्रपुर जिले में नए उद्योगों को धमकाने और ब्लैकमेल करने वालों के खिलाफ पुलिस ने सख्त रुख अपनाया है। नागपुर रेंज के विशेष पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल ने कहा कि ऐसे तत्वों पर कठोर कार्रवाई की जाएगी। आईजी पाटिल ने बताया कि जिले में अपराधों में कमी आई है और सड़क हादसों को रोकने के लिए विशेष अभियान चलाया जा रहा है। दुर्घटनाओं में 10% कमी का लक्ष्य रखा गया है। भारी ट्रैफिक और सड़क किनारे खड़े वाहनों की समस्या से निपटने के लिए पुलिस और नगर निगम संयुक्त अभियान चलाएंगे। वहीं ड्रग तस्करी में शामिल लोगों पर भी पुलिस की कड़ी नजर है। वहीं बहुचर्चित किडनी बिक्री मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली है। मुख्य आरोपी रामकृष्ण सुंचू को सोलापुर से गिरफ्तार कर लिया गया है, जबकि दिल्ली के डॉक्टर रविंद्रपाल सिंह और त्रिची के डॉक्टर कृष्णा की जमानत याचिका अदालत ने खारिज कर दी है। दोनों फिलहाल फरार हैं और उनकी तलाश में पुलिस की टीमें तलाश में लगातार दबिश दे रही है। एक इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने जो आढावा घेतला त्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण बऱ्याच खाली कमी झालेलं आहे। ओव्हरऑल आपला जो औद्योगिक जिल्हा आहे त्याच्या अनुषंगाने काही जे आम्ही नवीन जे प्रायोरिटी एरियाज ठेवले त्याच्याबद्दल मी जास्त बोलेन। त्यामध्ये जे ट्रॅफिकच्या मध्ये जे ऍक्सिडेंटल डेथ आहेत, प्राणांतिक अपघाती मृत्यू आहेत, तर त्याचं प्रमाण 10% कमी करण्याचे आपलं टार्गेट आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये उद्योगांना एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं, जे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत जे उद्योगांना त्रास देत आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग कारवाई करणं, कन्व्हिक्शन रेट वाढवणं, जे आपण वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करतो आणि चार्जशीट पाठवतो त्यामध्ये कन्व्हिक्शन ही झालं पाहिजे, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट क्रिमिनल्सवर होईल आणि एक समाजामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होईल, यासाठी आम्ही टार्गेट दिलेलं आहे। आणि ट्रॅफिकचा जो इश्यू आहे, ट्रॅफिकचा इश्यू हा निश्चित मोठा इश्यू या जिल्ह्याचा आहे। तर एसपी साहेब नवीन आलेले आहेत, त्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे मॅनपॉवर वाढवून ट्रॅफिक एन्फोर्समेंट कशी करता येईल, त्यामध्ये होमगार्ड आहेत, वार्डन्स आहेत, यांचा समावेश करणं, जे इश्यूज आहेत जिथे काही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड इश्यू आहेत, रस्त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पीडब्ल्यूडी बरोबर रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून सोडवणं, आणि त्याचबरोबर ज्या ट्रॅफिकचे जे पार्किंग स्पॉटचा जो इश्यू आहे हायवेवरती असतील किंवा शहरामध्ये असतील, याचाही आम्ही डिटेल प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका वाईज एक ट्रॅफिक प्लॅन बनवायला सांगितलेला आहे, आणि ज्यामध्ये आपल्याला रिसोर्सेस लागत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एन्फोर्स करायला एक्स्ट्रा मॅनपॉवर लागते। या दोन्ही फ्रंटवर काम करून निश्चितच जिल्ह्याचं ट्रॅफिक सुधारण्याचा आमचा मानस आहे।